नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही आत्ता चाललो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आमच्या किल्ल्यामध्ये। अलिबाग बीचवरती होतो आत्ता आम्ही। सकाळचे 6 वाजलेत, खूप गर्दी आहे आत्तासुद्धा। तर तुम्हालासुद्धा माघी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला, तर मग मी तुम्हालासुद्धा दर्शन करते, दाखवते। आणि तुम्हीसुद्धा बघा, खूप गर्दी आहे, एकदा या इकडे दर्शनासाठी। कुलाबा किल्ला हे अलिबागमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। खूप जण इथे भेट देतात, पण मी आता तुम्हाला काही त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। कुलाबा किल्ला किंवा किल्ला ए कुलाबा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून 95 किलोमीटर दक्षिणेस अलिबागमध्ये आहे। हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच आहे, पण किनाऱ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे। हा किल्ला समुद्रसपाटीस समतोल आहे। अलिबाग किनाऱ्यावरून 15 मिनिटे चालत किंवा घोडागाडीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता। संपूर्ण किल्ला फिरायला 2 तास आरामात पुरतात। सर्वांचेच आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला। त्यानंतर संभाजी महाराजांनी तो पूर्णसुद्धा केला। हा किल्ला मराठा नौदलाचा महत्त्वाचा तळ होता। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की या किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र आहे। समुद्राचं खारं पाणी आहे, परंतु या किल्ल्याच्या आतमध्ये एक गोड्या पाण्याची विहीरसुद्धा आहे, जिथलं पाणी तुम्ही पिऊसुद्धा शकता, इतकं गोड पाणी आहे। तर आणि तिथे गणेश मंदिर, महिषासूर, पद्मावती देवी मंदिर आणि 2 इंग्रजी तोफासुद्धा आहेत। असं विलक्षण रूप या कुलाबा किल्ल्याचं तुम्हीसुद्धा एकदा पाहायला नक्की इथे या। जर तुम्हाला या किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि हा किल्ला पाहायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मी लवकरच याचा पूर्ण व्हिडिओसुद्धा घेऊन येईन। आज माघी गणेशोत्सव असल्यामुळे फारच गर्दी होती। बघताय ना किती गर्दी होती। आम्हीसुद्धा लाईनला उभे होतो। त्यानंतर जवळजवळ 15 ते 20 मिनिटातच आमचं दर्शनसुद्धा झालं। तर हे इथे आहे ते म्हणजे कुंड, जे की पूर्ण पाण्याने भरलेलं होतं। आणि हे आहे मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे, पुरातन काळातलं मंदिर आहे, पण खूप छान वाटतं बघायला। तर आतमध्ये जाता जाताच गेट एंट्रीवरती ही अशी सुंदर रांगोळी काढली होती। खूप छान आहे ना, मिठाची रांगोळी होती, पण खूप सुंदर वाटत होती। ती सकाळीच काढली होती त्यांनी। आणि त्यानंतर आम्ही पूर्ण रांगेमध्ये जात होतो। तर हे मंदिराचं प्रवेशद्वार होतं आणि आतमध्ये भरपूर गर्दी होती। जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मात्र मी केलं। दर्शन घ्या आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। बाप्पांचं दर्शन तर खूपच छान झालं, अगदी मन प्रसन्न होऊन गेलं। तुम्हीसुद्धा इथे नक्की या, खूप छान वाटेल तुम्हालाही। तर बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो ते म्हणजे किल्ला एक्सप्लोअर करायला। तर मी आधी किल्ला बघितलेला आहे, मी फिरलेली आहे, पण बाकी सोबत माझे जे लोक होते मी त्यांना घेऊन गेले होते। तर आजी होती, आई होती आणि अण्णा होते, तर त्यांना मी घेऊन गेले होते। आणि इकडे जाता जाताच इथे महाप्रसाद असतो, दुपारी 12 वाजता महाप्रसाद चालू होतो। तर त्याची तयारी इकडे चालू होती, जेवण वगैरे बनवत होते। आणि हा मागच्या साईडने दिसतो तो म्हणजे समुद्र, आणि इकडे आहे ते छोटंसं एक मंदिर। त्यानंतर आम्ही गेलो होतो भवानी माता मंदिरामध्ये, तिथेसुद्धा दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं तिथेसुद्धा। आईने ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर तर मंडळी, खूप छान आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे। बघू शकता अजून पण पाण्याची ओटी चालू आहे, त्याच्यामुळे पाणी नाही आहे। तर चला, तर मग तर हा आहे आमचा कुलाबा किल्ला। तुम्हीसुद्धा इथे या आणि छानपैकी दर्शन घ्या। दर्शन तर खूप मस्त झालं। दर्शन करून आम्ही घरीसुद्धा आलो, पण अजूनही काही लोक जात आहेत, अजूनही जाणार, पूर्ण दुपारीपर्यंत जातात, कारण की दुपारी तिथे महाप्रसाद असतो। सगळे जातात तिकडे दर्शनासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी। तर आम्ही दर्शन घेऊन घरी आलो। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।